प्रत्यक्षात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखाली शासकीय रुग्णालयांमध्ये तपासणी व उपचार निशुल्क करण्यात आलेले असल्याने नागरिकांच्या सनदेमधील परिशिष्ट 3 9 फेब्रुवारी 2026च्या शुद्धीपत्रकान्वये वगळण्यात आले आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयातील तपासणी आणि उपचार पूर्वीप्रमाणेच निशुल्क आहेत. कोणत्याही प्रकारचे शुल्क लागणार नसल्याचे स्पष्टीकरण आरोग्य विभागाने दिले आहे. दरम्यान सार्वजनिक आरोग्य विभागाचा शासन निर्णय 16 जानेवारीला जारी झाला होता. त्यात सुधारित त्यात सुधारित व अद्ययावत नागरिकांची सनद प्रसिद्ध केली होती. त्या सनदेनुसार रुग्णांना शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी पैसे मोजावे लागणार होते. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर आरोग्य विभागाने सांगितले की सार्वजनिक आरोग्य विभागाने 16 जानेवारी 2026 रोजी प्रसिद्ध केलेल्या नागरिकांच्या सनदेमधील परिशिष्ट 3 मध्ये सेवा सुविधा पुरवण्यासाठी 6 जून 2015च्या शासन निर्णयातील शासनमान्य दर अनवधानाने समाविष्ट झाले. प्रत्यक्षात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखाली सिव्हिलमध्ये तपासणी व उपचार निशुल्क आल्याने नागरिकांच्या सनदेमधील परिशिष्ट 3 हे 9 फेब्रुवारी 2026च्या शुद्धीपत्रकान्वये वगळण्यात आले आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.